सर्वप्रथम तिवारी सरांना नमस्कार करून त्यांचं स्वागत करते. आजचं सेशन उबल मॅडम घेणार आहेत. अतिशय अभ्यासू मॅडम आहेत. त्यांचं स्वागत करते, त्यांना नमस्कार करते. वर्गात सगळे जिज्ञासू विद्यार्थी आहेत. आज उबल मॅडमने जे सेशन सुरू केलेलं आहे त्यात एखादा ग्रह घेऊन त्याचा फलादेश पूर्णपणे म्हणजे नक्षत्रांपासून, भावापासून, अ, अ, राशीपासून कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने ग्रह फलादेश देत असतात त्याचा वेगवेगळ्या कंगोऱ्यामधून उबल मॅडम माहिती देत आहेत. अर्थातच ही माहिती देत असताना त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे हे सहज कळून येतंय. तेव्हा अधिक वेळ न घेता मी मॅडमना त्यांचे विचार मांडण्याची आणि आम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना त्याची माहिती मिळावी अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. हा थँक्यू. मॅडम, सुरू करा आता. करते करते. थँक्यू मॅडम. आणि सर, सर्वात प्रथम अगदी ऋषी तुल्य तुम्हाला आमचे सगळ्यांचेच कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी वंदन. कारण आज मी या अभिषेक ॲस्ट्रॉलॉजिकल अकॅडमी या मंचावर बोलण्याची सरांनी मला परत एक अशी अनमोलच माझ्यासाठी संधी आहे ती दिली, म्हणून सर तुम्हाला खूप कोटी कोटी धन्यवाद, कोटी 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 वंदन. मोठे भोपळे झाले पाहिजे. कोणाचा तरी त्यांनी आता नवीनच माईक कॅटेगरी चालू केली आहे. हजरकर आपल्या मॅडम. ह्याच्यामुळे हो, हा, माईक चालू आहे बदला वाटतं. मान आणि मोठा मान. एक मिनिट. हा मग 4-5 रुपये माझा नाही चालू मॅडम. हा ना, आवाज ठीक आहे. चला, थँक्यू. तर इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तुम्ही अगदी इतक्या पेशंटली मला ऐकून घेता. तर सर्वात प्रथम मी सर्व देवी देवता, ग्रह, उपग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूते, कुलदेवता, वास्तुदेवता, मातृपितृदेवता तसेच गुरुदेवता या सर्वांना साष्टांग नमस्कार करून आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. ओम नमः शिवाय. जय श्रीराम, जय श्री कृष्ण, जय श्री हनुमान आणि जय श्री शनिदेव बाप्पा. ओम शम शनेश्वराय नमः. तर आपण सुरू करूया. तर आपण जे ग्रहांची सेरीज सुरू केली आहे ना, तर त्या सेरीज मध्ये आपला सूर्य झाला, चंद्र झाला, मंगळ पण झाला. तर आज आपण सगळ्यात छोटा छोटा छान असा गुणी बुद्धिदाता म्हणजे युवराज पण म्हटलंय ह्याला, तर त्या बुध ग्रहाला सुरुवात करूया. तर बुध हा सर्वात लहान ग्रह आहे. सूर्यापासूनचे त्याचे अंतर 33.5 कोटी मैल आहे. बुधाला स्वतःभोवती फिरण्यास 59 दिवस लागतात. बुध सूर्यापासून जास्तीत जास्त 28 अंशच दूर जाऊ शकतो. बुधाची मिथुन व कन्या ही स्वराशी आहे. कन्या ही त्याची उच्च राशी अंश असून म्हणजे त्याचा उच्चांश 15 डिग्री हा त्याचा उच्चांश आहे. मीन ही त्याची नीच रास असून 15 अंश हा त्याचा नीचांश होतो. बुधाची मूल त्रिकोण रास कन्या आहे. रवी, शुक्र व राहू हे बुधाचे मित्र ग्रह आहेत. मंगळ, गुरु व शनी हे समग्रह आहेत. तर चंद्र हा बुधाचा शत्रू आहे. म्हणजे बुध त्याला शत्रू मानतो, अर्थात चंद्र नाही मानत. आश्लेषा, ज्येष्ठा व रेवती ही म्हणजे चतुष्पाद नक्षत्रे ही बुधाची नक्षत्रे आहेत. तर ही नक्षत्र कुठल्या कुठल्या राशीत येतात? तर आश्लेषाचे 4ही चरण कर्केत येतात, ज्येष्ठाचे 4ही चरण वृश्चिकेत येतात आणि रेवतीचे 4ही चरण मीनेत येतात. म्हणजे हे आश्लेषा, ज्येष्ठा, रेवती हे बुधाचे नक्षत्र 4, 8, 12 हा मोक्ष त्रिकोण म्हणजे कर्क, वृश्चिक आणि मीन म्हणजे ह्याच्यात येतात. बुधाची महादशा 17 वर्षाची असते. बुध षष्ठ स्थानी वायव्य दिशेला दिग्बली होतो. बुधाचे रत्न पाचू किंवा इंग्लिशमध्ये त्याला एम्ब्राल्ड, ग्रीन एम्ब्राल्ड असं म्हणतात. हा बुध ग्रह वैश्य वर्णाचा. त्या खरं त्याला नपुंसक असं खूप ठिकाणी
म्हणजे म्हटले, पण मला ते योग्य नाही वाटत. मी त्याला न्यूट्रल असं ग्रह म्हणते. कारण कसं, हा बुध कसा म्हणजे त्याला स्वतःच असं हे नाही. तो काय करतो, युवराजच आहे ना. लहान मूल कसं ज्याच्या बरोबर असतं तो म्हणजे त्याची संगत त्याला म्हणजे लागते ना. तसं हा बुध ग्रह ज्या स्थानात ज्या राशी बरोबर असेल तो त्याप्रमाणे फळ देतो. म्हणून मला वाटतं त्याला असं म्हटलं असेल, पण मला त्याला न्यूट्रल ग्रह आहे असं म्हणायला आवडतं. हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे, परंतु पाप राशीत, पापदृष्टीत, पापग्रहाच्या युतीत असता तो पाप ग्रह ठरतो. तो स्वतः एकटा असेल तरच त्याचे गुण वेगळे दिसतात. तो ज्या ग्रहांबरोबर युतीमध्ये येतो त्या ग्रहाच्या कारकत्वाप्रमाणे फळे देतो. रवी बरोबर मान सन्मानाचा धनी, शुक्राबरोबर असेल तर काय देतो, रसिकता देतो. शनीच्या युतीत असेल तर गंभीर होतो. गुरुच्या बरोबर भारदस्त, तर मंगळाबरोबर थोडासा तापट होतो. आपले स्वत्व दुसऱ्यावर अवलंबून ठेवतो. हा बुद्धीचा कारक आहे. स्मरणशक्ती, तर्कशास्त्र, विचारशक्ती, आकलन शक्ती, निरीक्षण, वाणी, वादविवाद करण्याची शक्ती बुध देतो. या बुधात एकाग्रता नाही, चिकाटीने काम करण्याची पात्रता नाही. हा आतल्या गाठीचा ग्रह आहे. याच्या मनात काय आहे ते लवकर समजणार नाही. मिथुन, कन्या, तूळ व कुंभ या त्याच्या पोषक राशी आहेत. बुध मिथुन राशीत असता शास्त्राचे पाठांतर, स्मरणशक्ती, वक्तृत्व, लेखन, अध्यापन, चित्रकला हे गुण दिसून येतात. कन्या राशीत बुध असेल तर काय, वरील म्हणजे ह्या सगळ्या वरच्या गुणांबरोबरच तारतम्य, तीक्ष्ण बुद्धी व आकलन शक्ती थोडी जास्त असते. तुळेत बुध सर्वगामी असतो. कुंभेत वक्तृत्व कमी पण तीव्र बुद्धिमत्ता असते. धनुराशीत असता अविचारी व थोडा उद्धट पण असतो. शिक्षण, गणित, चातुर्य, शहाणपणा, वक्तृत्व, लेखन, शिल्पशास्त्र, ज्योतिषी, व्यापार, स्मरणशक्ती, टापटिपपणा, टंकलेखन, वाणी, हास्यविनोद, त्वचा, अस्थिर बुद्धी, दुसऱ्यावर अवलंबणे, मातुल घराणे, मामा, मावशी या सर्वांचा हा बुधग्रह कारक आहे. 6, 8, 12 स्थानी असता बुद्धिमत्ता थोडीशी कमी. अशा वेळी चंद्र जर दूषित असेल तर म्हणजे थोडं वेड्यासारखं वागू शकतात. अस्खलित वक्तृत्व, विनोद, लेखन, अंकगणित, पोस्ट, टेलिग्राम, टेलिफोन, व्यापार, दलाली, कमिशन एजंट, कमिशन एजंट, कारकून, वकील, सॉलिसिटर, शिक्षक, संपादक, पुस्तक विक्रेते, छपाई करणारे, ज्योतिषी, अध्यापक हे सर्व याच्या अंमलाखाली येतात. आणि याचा अंमल मेंदू व हात यावर असतो. मेंदूचे रोग, विसरभोळेपणा, मुकेपणा, वाणीदोष, मज्जातंतूचे विकार, निद्रानाश, अस्थमा असे थोडेसे हे विकार पण म्हणजे बुध जर अशुभ असेल तर होऊ शकतात. आता ही बुधाची माहिती झाली तरी सुद्धा मी अजून मला थोडं सांगावं वाटतं म्हणजे हेच, पण थोडक्यात असं सांगते. अजून त्रोटक माहिती आहे म्हणजे ह्या म्हणजे अंकगणित आणि अंकगणित म्हणण्यापेक्षा ह्या न्यूमरोलॉजी प्रमाणे पण बुधाला 5 अंक दिलाय बरं का. म्हणजे त्याचा भाग्य अंक 5. आणि ह्याची स्वगृहे तर ते सांगितलंच आहे, मिथुन व कन्या रास, मूळ त्रिकोण रास झाली, उच्च झाली. अधिकार काय दिलाय तो युवराजाचा. जसं आपण रवीला राजा म्हटलं, चंद्राला राणी म्हटलं, मंगळाला सेनापती म्हटलं, तसं ह्या म्हणजे बुधाकडे त्याला युवराज म्हटलेलं आहे. तत्व काय आहे तर पृथ्वी तत्व आहे. देवता कोणती आहे तर विष्णू आहे. गुण काय आहे बुधाचा, रजोगुणी आहे. आणि वर्ण कसा आहे तो काळसर हिरवट असा आहे. काही काही ठिकाणी पांढरा पण म्हटलंय, पण काळसर हिरवटच आपण म्हणूया. रत्न सांगितलंच आहे मी 5. आणि ह्याचं म्हणजे वय, तो युवराज म्हटलंय ना, म्हणजे 5 ते 12 वर्ष असं आहे. ऋतू कोणता आहे तर शरद ऋतू आहे. स्थळ म्हणजे कुठल्या कुठले स्थळ तर म्हणजे विद्वानांचं घर किंवा जे असे बुद्धिमत्ता ज्यांच्याकडे आहे ते तिथे म्हणजे बुध त्याला म्हणजे आहे असं म्हटले. निवासस्थान तर उद्याने किंवा विहार स्थान. त्याची दृष्टी कशी आहे तर थोडी तिरपी आहे. दिशा कोणती आहे तर उत्तर आहे. जाती शूद्र जातीचा आहे. रस मिश्र आहे. आणि शरीरातील धातू तर त्वचा,
आणि असं दार्शकत्व तर भाषण म्हणजे कम्युनिकेशन दिलंय. कार्యేंद्रिय जीभ आणि ओठ दिलंय. आणि भाग्योदय वर्ष 32वे वर्ष म्हणजे 32व्या वर्षी भाग्योदय होतं असं. आणि बाधा स्थान म्हणजे बाधा स्थान कुठलं आहे तर सप्तम स्थान. आणि धातू म्हणजे सोनं तर दिलंच म्हणजे काही आपल्याला यंत्र वगैरे करायचं असेल किंवा अंगठी पाचूची, पण धातू असं कास्य धातू पण दिलेला आहे खास या बुधासाठी. आणि नीचरास त्याची मीन आहे. मित्रग्रह आणि शत्रुग्रह ते तर मी सांगितलेच आहे. दिशाबल पूर्वेला आहे. कारक भाव 4-10 स्थान. आणि कालबल तर दिवस आणि रात्र दोन्हीकडे पण आहेत. आणि अनुकूल भाव 12, 4, 10 आणि 11. आणि ती देवता तर मी सांगितलीच आहे, विष्णू किंवा नारायण असं. आणि प्रतिकूल भाव 8-12. बाकी काही नाही. शरीरातील अवयव ते पण झाले सांगून. मज्जातंतू, ज्ञानतंतू, मेंदू, लहान मोठे आतडे, हात, जीभ आणि त्वचा. आता आपण एक्झॅक्ट फलादेशाला सुरुवात करूया. तर बुध ग्रहाचे प्रत्येक भावातील फळ आपण बघूया. तर प्रथम भाव मध्ये जर बुध असेल तर काय होईल? बुध येथे बुद्धिमान, चतुर, वक्तृत्ववान, आकर्षक व्यक्तिमत्व देतो. वाणीमध्ये पटवून देण्याची ताकद असते जातकाकडे. जातक हसतमुख असतो, हजरजबाबी असतो, विनोदी वृत्तीचा असतो. दुसऱ्या भावात जर बुध असेल तर या जातकाची वाणी गोड किंवा मधुर असते. हा आर्थिक व्यवहार पण चांगले करतो. लेखन कला उत्तम असते. लेखन कला, गायन कला उत्तम असते. व्यापारी म्हणजे व्यापार करू शकतो. आणि त्याला कौटुंबिक सौख्य पण लाभते. आणि पैसा साठवण्याची क्षमता पण त्या जातकाकडे असते. तिसऱ्या भावात बुध असेल तर जातक धाडसी, लेखन कला, पत्रकारिता, संवाद कौशल्य, भावंडांसोबत संबंध चांगले असतात. प्रवास करणारा असतो. लहान मोठे करार म्हणजे करतो. आणि व्यावसायिक संपर्क मात्र ह्याचा चांगला असतो. चतुर्थ भावात जर बुध असेल तर आईशी म्हणजे तो प्रेम करणारा असतो. घरात त्याच्या सुखसोयी असतात. वाहन व मालमत्ता पण त्याला मिळते. पण बुध जर नीच असेल तर घरात थोडे वादविवाद होतात. आणि चांगला असेल तर काही नाही, शिक्षणात वगैरे पण प्रावीण्य चांगलं मिळतं त्याला. आता पाचव्या भावात जर बुध असेल तर येथे बुध अत्यंत शुभ मानलाय. बुद्धिमत्ता, संतान प्राप्ती, लेखन, काव्य, गणित, स्टॉक मार्केट किंवा सट्टा पण असं काही काही जण हे करतात तर त्याच्यात पण त्या लोकांना यश मिळतं. आणि या जातकाची स्मरणशक्ती अतिशय प्रखर असते. सहाव्या स्थानात जर बुध असेल तर बुध येथे शत्रूंपासून विजय, स्पर्धेत यश, वकिली, डॉक्टरी, लेखापरीक्षण, कर्ज व्यवहार चांगले असते. पण वाणी जरा तीक्ष्ण होऊ शकते. सातव्या भावात असेल तर जोडीदार बुद्धिमान असतो. म्हणजे कोणी पण आयदर म्हणजे जातक पुरुष असेल तर त्याची मिळणारी स्त्री म्हणजे बुद्धिमान असते किंवा व्हायस वर्सा. जर स्त्री जातक असेल तर तिला मिळणारा नवरा म्हणजे तिचा पती पण बुद्धिमान असतो. व्यापार व भागीदारीत नफा. पण बुध दूषित असल्यास दाम्पत्य जीवनात वाद आणि तंटे होतात. आठव्या स्थानात बुध असेल तर बुध येथे म्हणजे अशा जातकाची संशोधक वृत्ती असते. त्याला गुप्त विद्या किंवा गूढ ज्ञान घेण्याची म्हणजे इच्छा असते. तंत्रज्ञान, आयुर्मानाची माहिती, वारसा. पण बुध नीच असल्यास त्याला गुप्त शत्रूंचा त्रास होतो आणि त्यामुळे त्याला मानसिक ताणतणाव पण येतात. आता नवव्या भावात जर बुध असेल तर असा जातक म्हणजे त्याला धर्माची आवड असते, तत्वज्ञानी असतो, उच्च शिक्षण घेतो, परदेश प्रवास पण त्याचा घडतो. वडिलांशी पण त्याचे संबंध चांगले असतात. अध्यापन पण तो चांगलं करतो. प्रवचन पण म्हणजे प्रवचनात पण त्याला यश मिळतं म्हणजे प्रवचनकार पण होऊ शकतात. दहाव्या भावात जर बुध असेल तर बुध येथे उत्तम उत्तम व्यवसाय, नोकरी पण उत्तम, उद्योग पण चांगला करतो. प्रशासकीय पद असते त्याच्याकडे. आणि वाणीच्या जोरावर तो म्हणजे त्याचं करिअर पण चांगलं असतंच. आणि शिवाय त्याची वाणी चांगली असते म्हणून तो लोकांना मार्गदर्शन पण चांगल्या प्रकारे करू शकतो. 11व्या भावात बुध असेल तर बुध येथे मोठ्या प्रमाणात
म्हणजे त्या जातकाला मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप मित्र मैत्रिणी असे असतात. त्याचा सामाजिक संपर्क म्हणजे समाजात संपर्क चांगला असतो. व्यापारात पण त्याला खूप नफा मिळतो. लेखन, गणित आणि वाणीमुळे त्याला लाभ होतात. 12व्या स्थानात जर बुध असेल तर येथे परदेश प्रवास घडतात. गुप्त शास्त्रांचा पण म्हणजे हा अभ्यास करू शकतो. आध्यात्मिक असतो. त्याला ध्यान धारणा म्हणजे करण्याची आवड असते. त्यामुळे तो एकांतवास म्हणजे एकांतवासात जास्त त्याला आवड असते. पण बुध अशुभ असेल तर थोडासा म्हणजे त्याचं फसवणूक होते. असं भ्रमिष्ट सारखं होतो तो आणि आर्थिक तोटा पण होतो त्याचा. आता बुध ग्रहाचे प्रत्येक राशीतील फळ बघूया आपण. जर बुध मेष राशीत असेल तर बुध येथे व्यवहार कुशलता देतो. पण मेष राशी कशी थोडी मंगळच आहे ना त्याचा स्वामी. घाई गडबड आणि म्हणजे घाई गडबडी केली की मग त्यांच्या निर्णयात थोड्याशा चुका होऊ शकतात. आणि वाणी पण तीक्ष्ण असते. वादविवाद जास्त होतात. व्यापारात पण म्हणजे व्यापार करत असेल तर असं थोडा अविचाराने किंवा वेगाने निर्णय घेतले जातात. त्याच्यानंतर वृषभ राशीत जर बुध असेल तर येथे बुध स्थिर, व्यवहार कुशल आणि आर्थिक बुद्धिमत्ता देतो. बँकिंग, फायनान्स, लेखन व कला क्षेत्रात यश मिळते. आणि अशा जातकाचा आवाज पण मधुर, गोड असा असतो. मिथुन राशीत जर बुध असेल तर ही तर त्याची बुधाची स्वतःचीच रास आहे. त्यामुळे तो येथे अत्यंत शक्तिशाली ठरतो. तर अशा जातकाचं वक्तृत्व, लेखन, पत्रकारिता, गणित, व्यापार यात अशा जातकाला प्रचंड यश मिळते. याची बुद्धिमत्ता पण तीक्ष्ण असते. कर्क राशीत बुध असेल तर येथे हा बुध थोडासा संवेदनशील बनतो. कारण कर्केचा स्वामी चंद्र आहे ना, त्यामुळे थोडासा संवेदनशील बनतो. पण हे लोक मनोवैज्ञानिक असतात. अध्यापन चांगले करतात. कुटुंबियांशी यांचा संवाद चांगला असतो. पण थोडेसे भावनिक निर्णयांमध्ये म्हणजे निर्णय घेतात ना, त्यामुळे बुधाची तर्कशक्ती तिथे थोडीशी कमी पडते. आता सिंह जर बुध असेल तर येथे बुध आत्मविश्वास देतो. शासकीय कामे चांगले होतात. राजकारण म्हणजे राजकारणाशी रिलेटेड जातक असतो. सत्तेशी संबंधित असतो. व्यवसायात म्हणजे चांगला उपयोगी पडतो सिंहातले बुध. पण हा म्हणजे त्या सिंह जेव्हा बुध असतो ना त्यावेळेस त्या जातकाला हे सगळं मिळाल्यानंतर त्याला थोडासा अहंकार येण्याची शक्यता असते. आता कन्या रास ही बुधाची तर स्वगृहीच म्हणजे रास आहे. शिवाय उच्च रास पण आहे. मूळ त्रिकोण रास पण आहे. येथे पण बुध अतिशय चांगली फळे देतो. या अशा लोकांकडे प्रचंड प्रचंड प्रमाणात विश्लेषणात्मक शक्ती असते. हे गणिती बुद्धी असते. व्यवहार कुशलता असते. संशोधन व लेखन क्षेत्रात यांना चांगलं यश मिळतं. आता तूळ राशीतील बुध येथे बुध संतुलित पण चतुर असतो. वकील, सल्लागार, मध्यस्थ, कलाक्षेत्र व भागीदारीच्या व्यवसायात अशा जातकांना यश देतो. आता वृश्चिकेचा बुध असेल तर येथे बुध गुप्त विद्या म्हणजे गूढशास्त्र शिकण्याची अशा जातकाला आवड असती. संशोधन करणारे असतात. ज्योतिषी असतात. गुप्त व्यवहार करणारे पण असतात. पण यांचे बोलणे कधी कधी टोचून असे बोलल्यासारखं असं इतरांना वाटतं. आणि पण संशोधनात्मक क्षेत्रात मात्र या लोकांना यश मिळतं. आता धनुराशीचा बुध असेल तर येथे बुध ज्ञान, तत्वज्ञान, अध्यापन, धर्मशास्त्र, प्रवास, विदेश संपर्क यात प्रगती करतो. पण कधी कधी थोडासा असा बोलण्यात जरा हे असतो. त्यामुळं अ, अ, म्हणजे असं विचार न करता बोलला तर थोडेसे वाद वाढू शकतात. पण डिपेंड्स तो बुध कसा आहे. आता मकर राशीतील बुध काय करतो तर हा थोडासा गंभीर असतो. पण व्यवहार कुशल मात्र असतो. संयमी पण असतो. बँकिंग, खणकाम, शेअर बाजार, मॅनेजमेंट, अकाउंटिंग या म्हणजे या अशा गोष्टींमध्ये अशा जातकाला म्हणजे मोठे यश मिळते. आता कुंभ राशीत जर बुध असेल तर येथे बुध जातकाला शोधक,
नवीन कल्पना देणारा असतो. IT, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन या अशा लोकांचं सोशल नेटवर्किंग पण एकदम उत्तम असतं. आणि मित्रांच्या गटात म्हणजे त्याला जे मित्र असतात त्याच्यात त्याला लोकप्रियता पण मिळते. मीन राशीतला बुध असेल तर बुध येथे नीच राशीत येतो ना मीनेतला बुध. बुद्धीवर थोडा भावनांचा अतिरेक होतो. त्यामुळं निर्णय घेताना हा जातक थोडा गोंधळलेला असतो. त्याची फसवणूक पण होऊ शकते. किंवा त्याच्या हातून चूक होऊ शकते. पण कला, काव्य आणि अध्यात्मात मात्र असा बुध यश देतो. आता आपण प्रत्येक राशीच्या नवमांशातील बुधाचे सामान्य फळ बघूया. तर जेव्हा बुध मेष नवमांशात असतो तर असा जातक म्हणजे बोलण्यात वेग म्हणजे असा स्पीडी असतो, पण अधीर निर्णय घेणारा असतो. व्यवसायात धाडस असतं, पण अस्थिरता असते. वाणी कधी कधी आक्रमक असते. वृषभ नवमांशी जर बुध असेल तर गोड बोलणारा, व्यवहार कुशल, चांगला व्यापारी, बुद्धी स्थिर, कला, संगीत म्हणजे ह्याच्यात तो प्रगती करतो. मिथुन नवमांशात असेल तर अतिशय चतुर, वक्तृत्वशाली, शिक्षणात प्रावीण्य, दोन गोष्टी एकाच वेळी करणारा, व्यापार आणि लेखनात यश मिळते. कर्क नवमांश असेल तर भावनिक बुद्धी, कधी निर्णयात गोंधळ, कुटुंब व घराशी निगडीत व्यवसाय करतात, पण जास्त संवेदनशील असतात. सिंह नवमांशात असेल तर नेतेपदाची आवड, बोलण्यात अधिकार म्हणजे अशा अधिकारवाणीने बोलतात, राजकारण, प्रशासन किंवा मॅनेजमेंटमध्ये प्रावीण्य मिळवतात. कन्या नवमांशात असेल तर बुधाची मूळ शक्ती येथे चांगली प्रकट होते. तर्कशक्ती म्हणजे चांगली असते. डॉक्टर असतात, वकील असतात, अकाउंटंट्स असतात, गणित रिसर्चमध्ये पण या लोकांना यश मिळतं. तूळ नवमांशी जर बुध असेल तर यांचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असतं, पण डिप्लोमॅटिक असतात. जोडीदाराशी पण चांगला संवाद करतात. कला, संगीत, व्यवसाय म्हणजे अशा प्रकारचे व्यवसायात ते यशस्वी होतात. वृश्चिक नवमांशात जर असेल बुध तर थोडे या लोकांचे गुप्त विचार असतात, पण संशोधनात हे असे चांगलं संशोधन चांगलं करू शकतात. आणि यांना असं गूढशास्त्राची लाईक ज्योतिष, तंत्र मंत्र अशी यांना मॅजिक अशा गोष्टींची आवड असती. पण बोलण्यात असं नेहमीप्रमाणेच मंगळाचंच आहे ना वृश्चिक नवमांश, तर थोडस असं म्हणजे कटुतापूर्ण बोलतात. धनु नवमांशात तत्वज्ञान चांगलं असतं, धार्मिक असतात, अध्यापनात लेखनात गती असते, असे अनेक भाषा शिकतात, शिक्षण पण चांगलं घेतात आणि अध्यात्माशी सतत कनेक्टेड असतात. मकर नवमांश यांच्याकडे म्हणजे मकर नवमांशी जर बुध असेल तर हे चांगलेच व्यावहारिक असतात, पण कष्टाळू पण असतात. पण ह्यांची प्रगती कशी थोडीशी धीम्या गतीने होते. म्हणजे यश पण मिळतं, पण थोडं हळूहळू, कारण शनीचा नवमांश आहे ना. अकाउंटिंग, शासकीय नोकरी, प्रोजेक्ट मॅनेजमेंट उत्तम प्रकारे करतात. कुंभ नवमांशात जर असेल तर या लोकांकडे नवनवीन कल्पना असतात. तंत्रज्ञान चांगलं असतं, ते विज्ञानात रस घेतात आणि यांना मित्रांमुळे लाभ पण होतात. आणि असे मोठ्या मोठ्या समूहात ते असे कार्यक्षम असतात. मीन नवमांश नवमांश असतो तेव्हा थोडे कल्पनाशील असतात, कवी असतात, लेखक असतात, कलाकार असतात, आध्यात्मिकता व ध्यानाकडे ओढा, पण कधी कधी वास्तवतापासून दुरावलेले विचार असतात या लोकांचे. आता आपण बुधाची गोचर फळे बघूया. तर जन्म राशीपासून जेव्हा म्हणजे बुध गोचरीचा बुध आपल्या जन्म राशीतच येईल तेव्हा अपशब्द व कठोर भाषा ऐकावी लागते. संबंधित नातेवाईकांमध्ये असं थोडस लावालाव्या करण्याची वृत्ती असते ना, त्यामुळं गैरसमज वाढतात, वादविवादाचे प्रसंग येतात, खर्च वाढतो,
कोणाकडून तरी हे म्हणजे फसले जातात. जन्मराशीपासून जर दुसऱ्या म्हणजे धनस्थानात आला हा बुध, तर पैसा मिळवून देतो. किंवा असं असं अनादर किंवा पराजयाची भावना पण यांच्या मनात थोडीशी वाढते. जन्मराशीपासून तिसरा असेल तर भावा बहिणींचे सुख आणि सहकार्य पण मिळते. शासकीय अधिकारी, सरकार दरबारी असलेल्या कामाबद्दल पण यांच्या मनात थोडीशी साशंकता राहते. शत्रू सक्रिय होऊन त्रास पण देऊ शकतात. जन्मराशीपासून चौथा असेल तर व्यापार उद्योगात भरभराट होते. कौटुंबिक सुख चांगलं मिळतं. मित्रांचे सुख मिळते. कुटुंब वृद्धी होते. प्रत्येक दृष्टीने शुभ फळेच मिळतात. जन्मराशीपासून पाचवा असेल तर म्हणजे पत्नी आणि पुत्राशी थोडेसे डिस्प्यूट किंवा मतभेद होतात, कलह होतात. त्यामुळं कुटुंबात अशांती राहते. जन्म राशीपासून सहावा असेल तर सर्व प्रकारचे लाभ होतात. व्यवसायात प्रगती होते. विजयी होतो जातक. नवीन स्थान किंवा नवीन काम मिळते. सुख शांती मिळते. जन्मराशीपासून सातवा असेल तर थोडासा अशुभ आहे हा. कुटुंबात कलह, अशांती आणि म्हणजे प्रकृती पण अस्वास्थ्य म्हणजे त्याला स्वास्थ्य लाभत नाही. जन्मराशीपासून आठवा असेल तर आरोग्य प्राप्ती, व्यापार उद्योगात प्रगती, सुख शांती, यशदायक आणि शुभ. जन्मराशीपासून नववा असेल तर आर्थिक अडचण, जो पैसा यायचा असेल तर तो पण येत नाही. थोडासा म्हणजे त्याला वेळ लागतो आणि प्रत्येक कामात म्हणजे त्याला विलंब होतो. जन्मराशीपासून दहावा असेल तर व्यवसायात प्रगती होते. अडलेले व म्हणजे असे काही कामं असे खोळंबून राहिलेले असतील तर त्यांना गती येते आणि ते काम म्हणजे चांगले यशस्वी पण होतात आणि त्याच्यापासून लाभ पण मिळतो. आणि कौटुंबिक व वैवाहिक सौख्य पण चांगले मिळते. जन्मराशीपासून अकरावा असेल तर लाभ चांगले मिळतात. व्यवसाय करत असेल तर त्याच्यात प्रगती होते. स्त्री, पुत्र व कौटुंबिक सुख चांगले मिळते. मित्रांचे सुख चांगले मिळते आणि आकस्मिकपणे धनलाभ पण होतात. जन्मराशीपासून बारावा असेल तर शत्रूंचा म्हणजे त्याला थोडासा त्रास होतो आणि पराजय होतो. त्याचं थोडे अपमानाचे प्रसंग येतात आणि खर्च पण जादा होतात. त्यामुळे त्याचं नुकसान पण होतं. आता ह्याच बुधाचा सॉरी मॅडम, तुम्हाला डिस्टर्ब करते, एक हा मिनिट. सॉरी मॅडम, मला बोला. पहिल्या जन्मराशी पण पहिला बुध असतो ते सांगा, माझं नेट गेलं होतं तेव्हा. बरं एक सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. नाही थांबा जरा सांगते. जन्मराशीपासून पहिला पहिला, हा. जन्मराशीपासून पहिला म्हणजे जन्मराशीत अपशब्द व कठोर भाषा ऐकावी लागते. संबंधित नातेवाईकात म्हणजे तो थोडासा असा काय म्हणतो आपण चहाडी किंवा लावालाव्या करणारा असतो ना, त्यामुळे गैरसमज हम्म. वाढतात. विवादाचे प्रसंग येतात. खर्च पण वाढतो आणि हे लोक कोणाकडून तरी फसवले पण जाऊ शकतात. ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. सॉरी डिस्टर्ब केलं तुम्हाला. नाही, असू दे असू दे. हम्म. आता आपण म्हणजे नक्षत्र गोचर असं बघूया. तर ज्यावेळेस नक्षत्र म्हणजे आता हा काय म्हणायचं गोचरीचा बुध ज्या नक्षत्रात येतो तिथपासून आपलं नक्षत्र म्हणजे जन्माचं ते बघायचं. तर ज्यावेळेस 1, 2, 3 म्हणजे या नक्षत्रात येतो हे नक्षत्र डोक्यावर पडतात तर त्याचं फळ काय मिळतं तर बुद्धी आणि विद्येत प्रगती. आणि 4, 5, 6 असेल तर हे नक्षत्र मुखात पडतात तेव्हा सुग्रास भोजनाची प्राप्ती होते. आरोग्य पण चांगले राहते आणि सुख शांती लाभते. 7, 8, 9, 10 हे डाव्या हातावर पडतात. अशा वेळेस जातकाला सुख शांती आणि आरोग्य प्राप्ती होते. 11, 12, 13, 14 हे उजव्या हातावर पडतात तर त्यावेळेस लाभ पण होतात आणि व्यापारात पण चांगली प्रगती होते. 15, 16, 17, 18, 19 हे हृदयावर पडतात त्यावेळेस पण आर्थिक स्थिती सुधारणा होते. लाभ पण होतात. 20 आणि 21 हे गुह्य स्थानावर पडतात त्यावेळेस मात्र प्रकृती म्हणजे अशी अस्वास्थ्य म्हणजे त्याला स्वास्थ्य नाही लाभत
आणि थोडीशी अशी रोग भय, त्याला अशी रोग आपल्याला काही झालंय का असं भय वाटतं किंवा अशी चिंता असते. 22, 23, 24, 25, 26 आणि 27 हे नक्षत्र पायावर पडतात. त्यावेळेस स्थानहानी, कार्याचा नाश होतो, प्रकृती पण बिघडते आणि आपल्याच लोकांशी तो उगाचच वादविवाद घालायला लागतो. आता बुधाची दृष्टी बघूया आपण. तर बुध तर म्हणजे हे सगळेच बाकी म्हणजे शनी आणि गुरु आणि हे मंगळ हे ग्रह सोडले तर बाकीचे सगळे म्हणजे ग्रह आपण जिथं ते ग्रह आहेत तिथून फक्त 7व्या स्थानी बघतात ना. पण त्याचे फळ बघूया आपण. म्हणजे त्यांनी प्रथम स्थानावर जर बुध बघेल तर काय होईल. जातक गणितज्ञ, सुंदर, व्यापारी, व्यापार कुशल आणि असा म्हणजे प्रतिष्ठित असतो. द्वितीय स्थानावर जर बुध बघेल तर व्यापारात म्हणजे व्यापारामुळे त्याला संपत्तीचा लाभ होतो, पण कुटुंबाशी थोडासा विरोध करतो. कारण ह्याचे विचार कसे स्वतंत्र असतात, हट्टी असतो आणि थोडासा अभिमानी पण असतो. तिसऱ्या स्थानावर पाहिल तर भाग्यवान, प्रवास करणारा, म्हणजे भ्रातृसुखयुक्त म्हणजे भावंडांचं सुख पण मिळतं, सत्संगी आणि धार्मिक असतो. चौथ्या स्थानावर पाहिल तर सरकारातून लाभ घेणारा, जमीन जुमला चांगला असतो, घर वाहन याचं पण सुख त्याला मिळतं आणि श्रेष्ठ बुद्धिवान आणि विद्वान असतो. 5व्या स्थानावर जर बुध बघेल तर गुणवान, विद्वान, धनवान, शिल्पकार आणि प्रथम पुत्रास जन्म देणारा. 6ष्ठ स्थानावर पाहिल तर वातरोगी, थोडासा कुमार्गी आणि शत्रूने त्रासलेला आणि शेवटच्या आयुष्यात मात्र धनसंपादन करू शकतो. 7व्या स्थानावर पाहिल तर सुंदर, सुशील भार्या असलेला, व्यापारी, गणितज्ञ, चतुर आणि कार्यदक्ष असतो. 8व्या स्थानावर पाहिल तर भ्रमणशील म्हणजे सारखा प्रवास करणारा आणि त्याला आवडतं पण, आणि दुःखी, कुटुंब विरोधी आणि प्रवासी असतो. 9व्या स्थानात पाहिल तर थोडा म्हणजे असं म्हणजे अं, धनार्जन करणारा असतो आणि सतत हसतमुख पण असतो, पण भावंडांचा मात्र द्वेष करतो आणि गायन आवडतं त्याला, थोडी वृत्ती विलासी असते. 10म स्थानावर पाहिल तर राजमान्य, कीर्तिवान, सुखी, कुलीन आणि कुलदीपक असतो असा जातक. 11व्या स्थानावर पाहिल तर धन संपादन करणारा, म्हणजे धन संपादन पण करतो आणि साठवतो पण, आणि संततियुक्त, विद्वान आणि कला विशारद असतो. 12व्या स्थानात पाहिल तर उगचच वाद घालणारा, म्हणजे आपण म्हणतो ना मिथ्या वाद घालणारा, सतत खोटं बोलणारा, कुलकलंकी, मद्यपान करणारा आणि थोडासा व्यसनी पण असतो. आता बुध महादशा म्हणजे जेव्हा बुधाची महादशा येते ती 17 वर्षाची असते, मी मगाशी सांगितलंच आहे. पण अशा वेळेस जर म्हणजे बुधाची महादशा चालू आहे आणि लग्नातच बुध असेल तर शरीर, आरोग्य म्हणजे समाधान, सौख्य व ऐश्वर्य असं मान सन्मान त्याला मिळतं. जमीन जुमला पण म्हणजे असतोच त्याच्याकडे, शेती असेल तर त्याच्यापासून त्याला लाभ पण मिळतात आणि त्याची कीर्ती पण होते आणि लोकसमूहाकडून त्याला प्रतिष्ठा मिळते. द्रव्य सुख चांगलं असतं म्हणजे असे पैसे वगैरे पण भरपूर येतात. धनस्थानी बुध असेल तर विद्येमध्ये यश, सांपत्तिक सुस्थिती, वक्तृत्व चांगले, महत्वाचे काही कार्य म्हणजे कार्य तो करत असेल तर त्याच्यात यश मिळतं, विपुल लाभ होतात, कौटुंबिक उत्कर्ष होतो, भाग्योदय आणि मानसन्मान पण प्राप्त होतात. तृतीय स्थानी बुध असेल तर थोडीशी शारीरिक पीडा असते, मानसिक म्हणजे असे क्लेश असतात आणि पण भावंडांना मात्र यशदायक आणि सुखकारक आहे. प्रवास आणि मैत्री पासून पण त्याला लाभ होतात. चतुर्थ स्थानी बुध असेल तर भूमी, जमीन जुमला, वाहने, नोकर चाकर, यश यांच्या म्हणजे नोकर चाकर पण असतात आणि औद्योगिक संकटे मात्र येऊ शकतात. त्याच्यात थोडी शिथिलता येते, अपयशाचा पण संभव असतो.
पंचम स्थानी बुध असेल तर शारीरिक, मानसिक व इतर कोणत्याही कामात अत्यंत कष्ट किती केले तरी त्यापासून त्याला फायदा फार अल्प प्रमाणात होतो आणि परतंत्रताच जास्त असते. षष्ठस्थानी बुध असेल तर रोगांची वृद्धी होते, थोडस त्याला अशक्तपणा येतो, अपचनाचे विकार होतात, असं मानसिक दुर्बलता येते आणि त्यामुळे त्याचा स्वभाव थोडासा तिरसट आणि टेकेखोर होतो, म्हणजे तो थोडा whimsical वागायला लागतो. सप्तम स्थानी बुध असेल तर स्त्री सौख्य, पुत्र प्राप्ती आणि संततीची पण भरभराट चांगली होते, गृह सौख्य चांगलं मिळते, उद्योग व्यापार वगैरे पण यश मिळते, सुख समाधान मिळते आणि द्रव्य लाभ पण म्हणजे धनलाभ पण चांगले होतात. अष्टम स्थानी बुध असेल तर हा काळ थोडा संकटाचा आहे, निष्कारण म्हणजे अशी त्याला अशी भीती वाटते आणि त्याला म्हणजे अशा मृत्यूतुल्य पीडा पण होण्याची शक्यता असते, त्वचारोग होऊ शकतात आणि हातापायाला असं वात, आपण म्हणतो ना वातापासून पीडा, तशी होते. पण नंतर तो विजयी होतो. नवम स्थानी बुध असेल तर पुण्यकर्मात निष्ठा असते, त्याचं म्हणजे असं थोडस लक्ष जास्त देवधर्माकडेच जास्त लक्ष देतो, तीर्थयात्रा करायला आवडतात, साधू संतांचे दर्शन घेतो, दूरचे प्रवास करतो, गंगा स्नान वगैरे करतो, धर्माचरण करतो, भाग्योदय पण होतं आणि अशा जातकाला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. दशमस्थानी बुध असेल तर म्हणजे राजदरबारी जय, म्हणजे आपण असं नोकरीत असेल तर प्रमोशन असं म्हणूया, महत्वाच्या कार्यात लाभ मिळतात, वरिष्ठ अधिकार प्राप्ती म्हणजे तेच प्रमोशन मिळतं, व्यापार उद्योगधंदा करत असेल तर त्याच्यात पण यश मिळतं, मान सन्मान पण म्हणजे मिळतो त्याला. एकादश स्थानी बुध असेल तर अनेक गोष्टीत अनेक प्रकारे द्रव्य लाभ मिळतो आणि चांगलं म्हणजे सांपत्तिक ऐश्वर्य त्याच्यात वाढ होते, वाहन सौख्य पण चांगलं मिळतं. दशम स्थानी बुध असेल तर द्रव्याचा व्यय अतिशय होऊन त्याकरता त्याच्यावर म्हणजे त्यामुळे त्याच्यावर संकट येतं, शत्रूकडून पण त्याला खूप त्रास होतात, पण नंतर म्हणजे अखेर शेवटी त्याला यश मिळतं आणि लोकांकडनं पण त्याला हवी तेवढी मदत पण मिळते. आता हे आपण स्थानात बघितलं ना, तर आता बुधाची म्हणजे महादशा चालू आहे आणि जर बुध मेष राशीत असेल तर मग काय होईल, तर मेष राशीचा बुध काय करतो, अनेक प्रकारच्या अनीतिमान कृत्यात असा जातक मग्न असतो आणि त्याची मैत्री पण थोड्याशा अशा काय म्हणायचं दुष्ट लोकांशी किंवा असे जे चांगले नाही आहेत स्वभावाने असे लोकांशी होते आणि सर्व प्रकारची म्हणजे त्याला काळजी लागून राहिलेली असते. वृषभ राशीचा बुध असेल तर म्हणजे तो हा पण बुध म्हणजे द्रव्याची खराबी करतो, म्हणजे जास्त खर्च होतात, निष्कारण खर्च होतात आणि वडील मंडळींकडून पण अशा जातकाला त्रास होतो आणि म्हणजे स्त्री किंवा त्याच्या जे पुत्र असतील त्यांची पण त्याला काळजी लागून राहिलेली असते, त्यांच्याकडून पण त्याला दुःख आणि संताप होतात, अर्थनाश म्हणजे द्रव्यनाश होतो, उद्योग करत असेल तर त्याच्यात पण म्हणजे थोडस अपयश येतं. मिथुन राशीचा बुध असेल तर प्रापंचिक सुख चांगलं मिळतं, स्त्री पुत्रांकडून पण चांगलं सुख मिळतं, पण मातेला थोडेसे कष्ट असू शकतात किंवा हा पण मातेला विरोध करतो. लेखन शक्तीचा म्हणजे असं काही लेखन करत असेल तर ते मात्र चांगलं होतं त्याच्या हातून, विद्येत पण यश येतं. कर्क राशीचा बुध असेल तर परदेशात अगर म्हणजे गेला तो किंवा ही नसतली अशा म्हणजे नको त्या ठिकाणी जाऊन वास्तव्य करेल आणि त्याला दुःख अनिष्ट चिंता अशा होतात. काव्य कला कौशल्य व लेखनादी पासून द्रव्यलाभ मात्र मिळतात आणि लोकांशी त्याची मैत्री पण चांगली होते. सिंह राशीचा बुध असेल तर वैभव, भरभराट, मानसिक स्वास्थ्यता कमी, पत्नी व पुत्रापासून कष्ट, बुद्धिनाश, ऐनवेळी विपरीत बुद्धी, कार्यात पण अडचणी येतात असं, पण हा सर्वांवर असं छाप टाकणारा असतो. कन्या राशीत बुध असेल तर वैभवशाली, भाग्यवान, सर्व प्रकारचे सौख्य भोगणारा, कार्यकर्ता, विद्वान, गुणी, सदाचारी, नीतिमान,
लेखक, शत्रूंचा पराजय करणारा आणि म्हणजे द्रव्यवान, गुणी, ईश्वर भक्त असतो. तूळ राशीचा बुध असेल तर शरीरास शांतता राहत नाही, क्षीणत्व व आजार येऊ शकतात. कला कौशल्याची व म्हणजे अशी कारागिरीची कामे त्याच्या हातनं मात्र घडतील. व्यापारात द्रव्यनाश होऊ शकतो आणि स्त्री सौख्य म्हणजे मिळते त्याला. वृश्चिक राशीचा बुध असेल तर स्वजनांशी विरोध करतो, त्यामुळं कलह होतात आणि मग तो अन्य ठिकाणी म्हणजे वास करतो, म्हणजे राहायला जातो. द्रव्यांचा नाश, शारीरिक कष्ट, यातना, आपत्ती आणि प्रापंचिक परावलंबत्व येतं त्याच्यावर. धनुराशीचा बुध असेल तर द्रव्याची टंचाई, अडचण येते. कोणत्याही कार्यामध्ये प्रथम अडथळे व विरोध, लोकांकडून पण सहाय्य असं म्हणजे मिळत नाही लवकर. स्वजनांशी पण कलह होतात, आपत्ती येते आणि औद्योगिक अनिश्चितता असते. मकर राशीचा बुध नीच, अनीतिमान व दुष्ट लोकांशी मैत्री, उग्र लोकांशी फसवाफसवी करणारा म्हणजे उच्च लोकांशी, म्हणजे हा पण तसाच मैत्री करतो आणि उच्च लोकांना म्हणजे फसवणारा पण असतो. असत्य भाषण करतो, खर्च त्याचे खूप होतात आणि मग त्याच्या कार्याचा पण नाश होतो. कुंभ राशीचा बुध असेल तर द्रव्याची हानी, संकटाची वाढ, कार्यामध्ये अस्थिरता आणि प्रापंचिक व औद्योगिक कामात परतंत्रता. मित्रांकडून थोडे अपमानाचे प्रसंग येतात आणि त्यामुळे तो जातक दुःखी होतो. मीन राशीचा बुध असेल तर शरीरास त्रास व नाना प्रकारचे आजार, दुःख दुःख, द्रव्य लाभ सामान्य राहतो. चित्ताची चंचलता असते आणि म्हणजे ऐश्वर्यात आणि बुद्धीत पण थोडीशी कमतरता येते. आता बुध महादशेत अंतर्दशेत मिळणारी फळे, म्हणजे बुध महादशा आहे आणि बुधामध्ये बुध अंतर्दशा असेल तर काय होईल? आप्तवर्गातील मंडळींची, मित्रांची, अगर कुटुंबातील मंडळींची भेट, सुवर्ण असे म्हणजे त्याला लाभ मिळतात. विद्या लाभ चांगली मिळते. चांगला म्हणजे विद्या जर तो शिकत असेल किंवा काय तर त्याच्यात पण त्याला यश मिळतं. कला कौशल्याची आवड असते त्याला, प्रापंचिक सुख चांगलं मिळतं, पुत्र लाभ होतात. बुधामध्ये केतू असेल तर शरीर कष्ट, रोगांची भीती, पराक्रमाला व उद्योगाला अहितकारी आणि शोककारक गोष्टी होतात. संताप होतो त्याचा, मानभंग पण होतो, तो निरुत्साही असतो असा जातक आणि त्याची बुद्धी पण विपरीत ठिकाणी चालते, त्यामुळे त्याचा धननाश पण होतो. बुधामध्ये शुक्र असेल तर ईश्वर भक्ती करणारा, श्रद्धाळू असतो, दानधर्म पण करतो आणि बुद्धी त्याची उत्तम असते. प्रत्येक कार्यात पण त्याला यश येतं, विद्येत पण मान सन्मान मिळतो आणि स्त्री व संततीचे सुख आणि धनलाभ चांगले होतात. बुधामध्ये रवीची अंतर्दशा असेल तर सर्व प्रकारे सुख आणि सौभाग्य व उत्साहकारक म्हणजे असं गोष्टी होतात आणि त्याला समृद्धी, ऐश्वर्य, भरभराट असं होतं आणि शत्रू असतील तर त्या शत्रूंचा नाश होतो, रोगाचा नाश होतो आणि वक्तृत्वाची पण म्हणजे तो जे वक्तृत्व करतो त्याची पण खूप प्रशंसा होते. बुधामध्ये चंद्र असेल तर म्हणजे धनासाठी ठीक आहे. स्थावर जमीन जुमला वगैरे पण चांगला असतो. हा जातक परोपकाराची कृत्य करतो, देवालय, धर्मशाळा वगैरे असं म्हणजे बांधतो किंवा त्या ठिकाणी देणगी देतो आणि सत्कृत्याकडे म्हणजे त्याच्या द्रव्याचा व्यय होतो पण चांगल्या कामासाठी. बुधामध्ये मंगळ असेल तर मस्तकास आणि कानास म्हणजे रोग होतात, पित्त प्रकोप जास्त होतो, म्हणजे राजकारणात असेल किंवा राजकार्यात असेल तर थोड्याशा अडचणी येतात आणि त्याला शस्त्राघात पण होऊ शकतो. आणि स्त्री किंवा संतती आपण म्हणतो तर त्यांच्यामुळं याला थोडस मानसिक दुःख येण्याची शक्यता असते. बुधामध्ये राहू असेल तर गुप्त शत्रू व विरोधी लोकांकडून त्याचे नुकसान होते, अकस्मात संकटे येतात, धनाचा नाश होतो, आप्तवर्गाशी कलह होतं आणि थोडं बुद्धिभ्रंश झाल्यासारखं वाटतं त्याला आणि
म्हणजे त्याचं आचरण पण असत्य असतं, त्यामुळे तो दुःखी पण होतो आणि त्याला काही पीडा पण सहन कराव्या लागतात. बुधामध्ये गुरु असेल तर जातकाची वृत्ती धार्मिक असते. उद्योगधंदा, नोकरी व व्यापार यामध्ये म्हणजे त्याला असं खूप दगदग होते आणि दगदग करून पण म्हणजे लाभ मात्र अत्यल्प म्हणजे कमी होतात आणि त्याला सारखं शत्रूची म्हणजे भीती वाटत असते आणि त्यामुळे व्याधीग्रस्त स्थिती येते त्याच्यावर. आणि आता बुधामध्ये शनीचे असेल तर धनसौख्य, कला कौशल्यापासून फायद्याचे प्रसंग येतात, उत्साही असतो, मित्र प्रेम चांगले असतात, पण थोडासा स्त्री लंपट असतो असं जातं कसं म्हटले, थोडा कामी आणि गुप्त कृत्य करणारा आणि पाप कृत्य करण्याकडे थोडं लक्ष असतं त्याचं. नक्षत्र गोचर झालंय ना. आता आपण म्हणजे बुधाच्या इतर ग्रहांबरोबर युती बघूया. आधी मी थोडक्यात सांगते, मग वेळ असेल तर सांगेन डिटेलमध्ये. आता बुध गुरु युती, तर या बुध गुरु युतीला सरस्वती योग पण म्हटले. तर असं म्हणजे ह्याच्यात काय होतं, व्यक्तीला लहानपणापासूनच ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा असते आणि ती अनेक शास्त्रां म्हणजे असा व्यक्ती म्हणजे तो जातक अनेक शास्त्रांमध्ये पारंगत होतो. मग बुध शुक्र युती असेल तर व्यक्तीला कला, संगीत, साहित्य आणि संवाद कौशल्यात नैसर्गिक गती असते. बुध मंगळ युती असेल तर तांत्रिक किंवा अभियांत्रिकी शिक्षणात यश मिळते, पण शिक्षणात म्हणजे काही अडथळे पण येऊ शकतात किंवा खंड पण पडू शकतो. बुध शनी युती असेल तर शिक्षण पूर्ण होण्यास विलंब होतो, पण व्यक्ती आपल्या विषयात खोल ज्ञान म्हणजे डेप्थ मध्ये जाऊन ज्ञान मिळवते. बुध राहू युती असेल तर व्यक्तीची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण असते, पण ती अनेकदा चुकीच्या मार्गाने वापरली जाऊ शकते. संगणक किंवा आधुनिक तंत्रज्ञानात मात्र अशा लोकांना यश मिळतं. बुध केतू युती असेल तर व्यक्तीला गणित, ज्योतिष किंवा आध्यात्मिक विषयांमध्ये विशेष रस असतो. आता एक मिनिट, आपण आहेच वेळ अजून जरा, तर आपण हे पण बघूया. म्हणजे षष्ठ स्थान आपण म्हणजे असं रोग रिपू ऋण असं म्हणतो ना, तर म्हणजे षष्ठ स्थानात आपण हे बघूया. म्हणजे कुठली रास असेल आणि त्याच्यात बुध असेल तर काय काय म्हणजे आजार होऊ शकतात. तर षष्ठ स्थानात समजा मेष रास आहे. मग षष्ठ स्थानात मेष राशी असून तेथे बुध असेल तर डोकेदुखी, अर्धशिशी, निद्रानाश हे विकार उद्भवू शकतात. बुध म्हणजे षष्ठ स्थानात वृषभ रास असेल तर म्हणजे वृषभ राशी असेल तर तेथे बुध असेल तर श्वासनलिके संबंधी विकार आणि त्या श्वासनलिकेला सूज येऊ शकते आणि स्वर विकार पण उद्भवू शकतात. मिथुन रास असेल तर मिथुन रास असेल तर श्वासोच्छवासात अडचण निर्माण होते आणि असं हातपाय आखडल्यासारखे वाटतात आणि खांद्याला पण वेदना होतात किंवा आपण फ्रोजन शोल्डर टाईप असं म्हणूया. कर्क रास असेल तर तेथे बुध असेल तर पोटात दुखणे, अपचन असं व्याकुळता अशा व्याधी होतात. सिंहरास असेल तर मूर्छा येणे, पाठीतल्या कण्यात म्हणजे पाठीतल्या कण्यात असं वेदना होणे, हृदयकंप अशा व्याधी होऊ शकतात. कन्या रास असेल तर कृमी, आमांशाचे विकार आणि पोटाचे विकार होऊ शकतात. तुळरास असेल तर मूत्रकुच्छ किंवा मूत्राशयासंबंधी म्हणजे किडनीच्या संबंधी विकार होऊ शकतात. वृश्चिक रास म्हणजे षष्ठ स्थानात वृश्चिक रास असेल आणि तेथे बुध असेल तर मूत्राशय व
जननेंद्रिया संबंधी म्हणजे विकार उद्भवू शकतात. धनुरास म्हणजे षष्ठात धनुरास असून तेथे बुध असेल तर म्हणजे मांड्या, नितंब किंवा कंबर किंवा गुदद्वाराचे रोग उद्भवू शकतात. मकर रास असेल षष्ठात म्हणजे षष्ठात मकर रास आणि तेथे बुध असेल तर हातपाय सुजणे, संधिवात, बद्धकोष्ठता हे विकार उद्भवू शकतात. षष्ठात कुंभ रास असेल आणि तेथे बुध असेल तर अशक्तपणा, वायुविकार आणि म्हणजे स्त्री जातक असेल तर त्यांना हिस्टेरिया सारखे रोग होतात. मीन रास षष्ठात असेल आणि तेथे बुध असेल तर चक्कर किंवा भोवळ येणे, हातापायांना जास्त घाम येणे किंवा क्षयरोगासारखे रोग उद्भवू शकतात. आता ह्या बुध ग्रहाशी संबंधित आपण व्यवसाय पण बघू शकतो हा. म्हणजे शिक्षण क्षेत्र आणि असं ज्ञानाचं क्षेत्र असेल तर तिथे म्हणजे बुधाचे काय काय व्यवसाय होऊ शकतात. असा जातक शिक्षक, प्राध्यापक म्हणजे ट्युशन कोचिंग, व्याख्याते, संशोधक, शास्त्रज्ञ, भाषांतरकार, लेखक, कवी, पत्रकार, संपादक असं होऊ शकतो. कादंबरीकार, असं स्क्रिप्ट रायटर असतात ना, प्रूफ रीडर तसा पण होऊ शकतात. आणि व्यापारी ह्याच्यात तर व्यापार, सेल्समन, दलाल, एजंट, एजंट असे ब्रोकर्स म्हणजे आणि व्यापारी प्रतिनिधी असे पण असतात. अकाउंटंट, ऑडिटर, बँक कर्मचारी, आर्थिक सल्लागार असतात, प्रोग्रॅमर असतात, संगणक तज्ज्ञ असतात, सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतात, डेटा अनालिस्ट, वेब डिझायनर असतात. आणि जिथं कौशल्य किंवा वाणी असं संवाद कौशल्य वापरायचं अशा ह्याच्यात असे म्हणजे व्यवसाय कुठले तर अँकर, होस्ट, वक्ता, वकील, समुपदेशक, असे कॉमेडियन किंवा असे वक्तृत्व करणारे, असे दळणवळणाचे म्हणजे व्यवसाय कुठले तर पोस्ट ऑफिस, कुरिअर, दूरसंचार, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, पर्यटन मार्गदर्शक. आणि आरोग्य किंवा वैद्यकीय खाते कुठले तर वैद्यकीय प्रतिनिधी, नर्सिंग, औषध विक्रेते, होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक डॉक्टर असतात. आणि इतर व्यवसाय तर ज्योतिषी होऊ शकतात, हस्तरेखा शास्त्रज्ञ असतात, पंडित, सचिव, लिपिक, कार्यालयीन कर्मचारी पण असू शकतात. एकच मिनिट. हा आपण भद्रयोग पण महत्वाचा असतो हा, म्हणजे ह्या बुधाचा म्हणजे हा भद्रयोग आहे ना जेव्हा म्हणजे कन्येत असं उच्चीचाच म्हणतो ना आपण 16 अंश ते 20 अंश जेव्हा उच्च आणि केंद्रात असतो त्यावेळेस हा भद्रयोग होतो. आणि हा पंचमहापुरुष योगांपैकी एक म्हणजे बुधाकडून होणारा शुभयोग आहे. तर त्याची फले काय आहेत तर जातकाला दीर्घायुष्य लाभते, त्याची बुद्धिमत्ता कुशाग्र असते, असा जातक शुद्ध आचरणाचा असतो, पंडितांकडून गौरवला जाणारा, असं म्हणजे सभेत पण तो बोलतो तेव्हा असं म्हणजे छान असे सगळ्यांना तो असं अट्रॅक्टिव्ह पॉवर असते. आणि असा जातक पुढारी होतो, धनवान असतो, नातेवाईकांना पण मदत करणारा असतो, कीर्तिमान आणि थोडासा मान्य असतो. आणि असे जातक म्हणजे भाषाशास्त्रज्ञ असतात, प्राध्यापक असतात, हिशोब तपासणी, साहित्यिक, वक्ते, सचिव, संशोधक पण असतात. आणि मग ते उदाहरण त्यांनी दिलंय म्हणजे आपलं सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांच्या ह्याच्यात पण असा भद्र नावाचा योग आहे. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या पण ह्याच्यात हा भद्र योग आहे.
आता रवी बुध युती म्हणजे थोडीशी डिटेल मध्ये सांगते बरं का. रवी म्हणजे बुध हा रवी पासून 28 अंशापेक्षा जास्त लांब जात नाही. त्यामुळे रवी बुध कसं म्हणजे एक तर एका राशीत असतात किंवा एक अगोदर किंवा मागे असं असं म्हणजे असे असतात. आणि रवीपासून 10 अंश अंतरावर जर बुध गेला तर बुध आदित्य योग होतो. तर तुम्हाला माहिती त्याच्यात म्हणजे चांगलंच जातक अतिशय बुद्धिमान असतो. अष्टपैलू त्याचं म्हणजे काय वक्तृत्व असतं. त्याला कीर्ती पण चांगली मिळते. व्यक्तिमत्व चांगले असते, प्रभावी असतो, प्रत्येक कामात म्हणजे निपुण, असा टापटीप राहणारा, उत्तम लेखक होतो, बुद्धिमान, सूक्ष्म म्हणजे दृष्टीचा असतो, नियमितपणा चांगला असतो त्याच्याकडे, शहाणपणा पण म्हणजे असं हुशार असतो. एक मिनिट जरा. आता चंद्र बुधाचं पण थोडं डिटेल सांगते. बुध तर तसा चंद्राला म्हणजे हेच मानत नाहीये. मी तुम्हाला ते विसरले थोडं 1 मिनिटात. म्हणजे बुध असं चंद्राला थोडा शत्रू का मानतो, चंद्र नाही मानत. तर ह्या बुधाचा जन्म कसा झालाय की गुरुपत्नी तारा आणि चंद्रापासून त्याचा झालेला आहे ना जन्म. म्हणजे थोडासा अनौरस पुत्र असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या बुधाला चंद्र नाही म्हणजे असा फारसा हे होत. पण चंद्र मात्र आता त्याचा पुत्रच आहे म्हणून तो त्याचा म्हणजे असं चांगलं त्याला मानतो. मग या दोघांची जर म्हणजे युती म्हणजे हे या दोन ग्रहांमधील अंशात्मक असं जर अंतर म्हणजे असे योग असतील तर ते सहसा शुभ असतात. नवपंचम लाभ, केंद्र प्रतियोग असे योग म्हणजे उत्तम स्मरणशक्ती देतात जातकाला. आणि हे योग बुद्धिमत्ता दर्शक, स्फूर्तिदायक असेच असतात. आणि अशा वेळेस जातक म्हणजे संशोधन कार्य करणारा आहे. असा योग आत्मचिंतनास चांगला आहे. अंतर्मुख चिंतनास पण शुभ असतात. धार्मिक प्रवृत्ती असते. शास्त्रे जाणणारा असतो. विनोदी काव्य कथा म्हणजे करणारा असा जातक असतो असं म्हटलेलं आहे त्यांनी. आणि अशा जातकाला स्त्री म्हणजे भार्या श्रीमंत मिळते. जातक स्वतः रूपवान व हास्यमुख असतो. चंद्र बुधाच्या योगात चंद्र शुभ असता चांगली फळे मिळतील. पण म्हणजे अ, चंद्र जर क्षीण चंद्र असेल तर म्हणजे हवी तेवढी चांगली फळे नाही मिळणार. शुक्र बुध या दोन ग्रहांमध्ये युती व लाभ योग हे योग म्हणजे असे काय म्हणतात घडतात. आणि हे दोघं पण म्हणजे शुक्र बुध मित्र ग्रहच आहेत ना. त्यामुळं ते एकत्र आल्यावर म्हणजे साहित्य, संगीत, कला म्हणजे असं या जातकाकडे चांगली असतात. म्हणजे ह्या योगाची फळे अशा जातकाला चांगली मिळतात. आणि अशा जातक म्हणजे असा योग असेल शुक्र बुध एकत्र एखाद्या कुंडलीत तर असा जातक अतिशय धनवान, न्यायशास्त्र जाणणारा, कायदा जाणणारा, कारागीर, वेद म्हणजे जाणणारा, मधुर बोलणारा, अशा गायन कला त्याला येत असते. थोडे बुद्धी विनोदी पण असे विनोदी बुद्धी असते. सुगंधी पदार्थांची त्याला आवड असते. साहित्य, काव्य, कला या दृष्टीने पण तो शुभ फळे देतो. आता मंगळ आणि बुधाची युती असेल तर या दोन ग्रहांमधील प्रथम दर्जाची युती, लाभयोग व नवपंचम योग हे बुद्धिमत्तेच्या दृष्टीने शुभ असतात. जातक उत्तम वक्ता पण असतो, हुशार व कुशल असतो. शिल्पशास्त्राचे पण ज्ञान त्याला असते. औषधीचे, वनस्पतीचे ज्ञान असते. गणितशास्त्र व इतर शास्त्रे ह्याच्या अभ्यासासाठी पण हा योग म्हणजे पोषक आहे. परंतु मंगळ बुधाचे केंद्रयोग व प्रतियोग असतात. बुद्धी थोडीशी जहाल व बेपर्वा होते. वक्तृत्व कमी, थोडासा असा झातक तुसडेपणा त्याच्याकडे अधिक असतो. आणि असं सहज जरी बोलला तरी तो बोलताना थोडे अपशब्द त्याच्याकडनं वापरले जातात. पण असा जातक वैद्य किंवा डॉक्टर होतो.
किंवा औषध म्हणजे औषधे तयार करणारा फार्मासिस्ट पण केमिस्ट पण असू शकतो. आणि नोकरीपेक्षा अशा जातकाचा व्यापाराकडे कल आणि स्वतंत्र व्यवसायाकडे कल अधिक असतो. पण असा जातक म्हणजे श्रम करण्यात तो असं हे असतो, म्हणजे मागे पुढे नाही बघत. मंगळ आहे ना तिथे, त्याच्यामुळे धडपड करून तो यश मिळवायला बघतोच. आणि स्वभाव थोडासा एक घाव की दोन तुकडे करणारा पण धडाडीचा असतो. आणि बोलताना पण थोडासा टीकाखोर किंवा मर्मभेदी किंवा दुसऱ्यांना लागेल असं म्हणजे बोलतो थोडासा. आणि हा बुधाचा कसं मेंदूशी संबंध आहे ना, मेंदूशी मज्जासंस्थेशी. म्हणजे मग मंगळाच्या राशीमध्ये जर बुध अशुभ योग असेल तर मग काय म्हणजे मेंदू विकृती, मेनिंजायटिस, मेंदू ज्वर, अशा मेंदूवर आघात, अशा मेंदूतून रक्तस्राव होणे किंवा फिट येणे असे प्रकार पण थोडेसे घडतात. आता गुरु आणि बुध एकत्र असेल तर म्हणजे ज्यावेळेस अशी युती तर ही चांगली आहे. जातक रंगभूमीवर काम करणारा म्हणजे नट असा वगैरे असतो. गायन पण आवडतं त्याला, नृत्य कला पण जाणणारा असतो. आणि बुद्धिमान आणि सुखी तर असतोच असतो. शनी बुध. शनी हा नैसर्गिक पापुरे आहे, पण तो जेव्हा शुभ स्थानात व शुभ नक्षत्रात असतो तेव्हा तो शुभ फळ देतो. म्हणजे या शनी बुधाचं सामान्य फळ जातक कायदे पंडित, मार्मिक लेखन त्याच्या हातून होते, बुद्धिमत्तेने विचार करून सर्व साधन सामग्री मिळवून आणि परिस्थितीशी झगडून कार्य तडीस नेण्यासाठी हा योग चांगला आहे. परंतु शनी अनिष्ट असता बुध शनी योग विपरीत बुद्धी देतो आणि जातकाला संकटात टाकतो. त्याचा आत्मविश्वास थोडासा कमी होतो, उत्साह पण त्याला कमी असतो. मानसिक दृष्ट्या जातक कमकुवत असून लवकर हताश आणि निराश होणारा असतो. आणि संततीस पण अशी बुध शनी युती थोडीशी प्रतिकूलता दर्शवते. आणि बुध हर्षल असेल तर आता बुद्धीमध्ये वैशिष्ट्य उत्पन्न करणारा हा योग आहे. कल्पनांचे जाळे रचणे, वारंवार विचार बदलत असतात, आणि अनियमित पण असतात. आणि असं वचन दिलं ना, आपण म्हणतो ना एखादी कमिटमेंट केली तर ती त्याच्याकडनं पूर्ण नाही होत. करतो पण थोडासा म्हणजे कच्चा असतो असं कमिटमेंट मध्ये. आणि कुंडलीतील 1 3 5 9 10 या स्थानात शुभ संबंधित अशी या दोघां म्हणजे या दोन बुध आणि हर्षल ग्रहाची युती असेल तर अशा व्यक्ती हुशार असतात, बुद्धिमान असतात, कल्पक असतात, चातुर्य व समयसूचकता पण असते त्यांच्याकडं, अंतर्ज्ञान शक्ती चांगली असते, आकलन शक्ती पण असते, स्मरण शक्ती उत्तम असते. आणि बौद्धिक राशीतील कन्या राशीतील युती बुद्धिमत्तेच्या दृष्टीने म्हणजे अशी अचाट म्हणजे चांगली असते. नाविन्याची, गूढ गोष्टींची म्हणजे ह्यांना जात्याच म्हणजे बाय डिफॉल्ट ह्यांना ती आवडच असते. विचार मात्र स्वतंत्र असतात आणि स्वतंत्र संशोधन करण्याची क्षमता पण त्यांच्याकडे असते. आणि असा जातक थोडासा म्हणजे असं चंचल, अस्थिर स्वभावाचा, आणि त्याचे विचार आचार असं थोडा हट्टी, हेकट असा पण असू शकतो. आता बुध आणि नेपच्यून युती, ही युती तीव्र शुभ आणि तीव्र अशुभ अशी पण दोन्ही टाईपचे फळ देते. कुंडलीतील अन्य योगांच्या अनुषंगाने या युतीचा आपण व्यवस्थित विचार करायला हवा. शुभ स्थानात शुभ ग्रहांच्या दृष्टीत किंवा शुभ योगात असतात ही युती शुभ फलदायी ठरते. शुभ फलदायी ठरते. उत्तम कल्पना विलास, स्फूर्ती, अंतरप्रेरणा व गूढ शक्ती असते. या व्यक्ती कुशाग्र बुद्धीच्या संशोधक असतात. या दोन ग्रहांमध्ये जर चांगले योग झाले तर कोणतीही कला किंवा ज्ञान शाखा शास्त्रे यामध्ये जातकाची म्हणजे उत्तम प्रगती होते. तसेच हे योग विशेषतः युती ज्योतिष किंवा गूढ विद्या यांना पोषक असते.
आणि ह्या अशा व्यक्तींमध्ये म्हणजे बुध नेपच्यूनवाल्या व्यक्तींमध्ये म्हणजे आध्यात्मिक शक्ती पण त्यांची चांगली असते. पण हीच युती जर अशुभ योगात असेल तर म्हणजे त्यामुळं अशा वेळेस काय होतं, बुधाचं कारकत्व बिघडतं आणि त्यामुळं काय होतं, जातक विसरभोळेपणा त्याच्याकडे असतो, खूप विचार करणारा, चिंता करणारा उगाच असं असतो. त्याचा निद्रानाश होतो, त्यामुळे बुद्धिभ्रंश होतो आणि कधी कधी इतका विचार, इतकी चिंता करतो की त्याला म्हणजे वेड लागण्याची पण पाळी येते. आणि बुध नेपच्यून अशुभ योगात बुद्धी वाईट मार्गाकडे पण जाते. त्यामुळे हा काय करतो, खोटं बोलतो, खोटे दस्तऐवज म्हणजे तयार करतो, असं बनावट सह्या म्हणजे आपण म्हणतो ना त्या सहीची कॉपी करून असं बनावट सह्या करून म्हणजे खोटे कागदपत्र तयार करून असे पैशाचं काय म्हणतात अफरातफर करण्याकडे त्याचा कल असतो. बुध आणि प्लुटो युती ह्या युतीमध्ये काय असतं, वाणी म्हणजे थोडी दोषकारक असते, शिक्षणात अडथळे येतात, मातूल घराण्यात पण अशा काहीतरी विचित्र घटना घडतात, जातकाला त्वचारोग होऊ शकतो. आणि बुध राहू बुध केतू म्हणजे ही युती पण काही चांगली नाही, मेंदूवर असं ताण येणारा म्हणजे ताण येतो आणि त्यांना थोडासा वाचा दोष पण असतो. आता सगळं झाल्यानंतर जातक आपल्याकडे आला आहे, आपण त्याची कुंडली पण बघितली, आपल्याला दिसतंय की म्हणजे इथे ह्या जातकाचा भूत काही चांगला नाहीये किंवा त्याला अनिष्ट फळे देतो, मग त्यावेळेस आपल्याला त्यांना काही तर उपाय तर द्यायलाच लागतील ना. तर मग आपण असं काय उपाय देणार, तर जातकाला बुध उपासना करायला सांगणार. तर त्याच्यात त्याला हे म्हणजे खालील मंत्र सांगायचे. पहिला मंत्र आहे ओम बूम बुधाय नमः आणि दुसरा आहे ओम ऐं श्रीम श्रीम बुधाय नमः. तिसरा आहे ओम ब्राम ब्रीम ब्रौम सह बुधाय नमः. आणि म्हणजे बुधासाठी आता दुर्गा सप्तशतीचा पाठ तर करणं थोडं अवघड आहे, पण ऐकलं समजा अतिशयच खराब असेल तर, कारण बुधासाठी ही दुर्गा उपासना अतिशय उत्तम आहे. जर जातक करू शकत, आपण आपल्याला लक्षात येतं ना की जातक कशा प्रकारचा आहे, त्याप्रमाणे आपण त्याला म्हणजे असं काय म्हणायचं रेमेडीज सांगायच्या. आणि बुध यंत्राची पण रोज पूजा करायची, ते यंत्र मी नंतर दाखवते. असं चौकोनात 9 4 11 10 8 6 5 12 7 हे यंत्र आहे. म्हणजे ह्याची टोटल बेज टोटल इन द सेन्स तुम्ही हॉरिझॉन्टल करा, व्हर्टिकल करा किंवा स्लांटिंग करा, तर याची बेरीज 24 येते आणि ह्या टोटल आकड्यांची बेरीज 72 येते म्हणजे 72. आता बुधरत्न कुठलं आहे, तर बुधाचं पाचू रत्न किंवा याला उपरत्न त्यांनी फिरोजा पण सांगितले बरं का. तर हे सोन्याच्या अंगठीत करून बुधवारी सकाळी म्हणजे बुधाच्याच होऱ्यात म्हणजे सूर्योदयापासून 1 तासाच्या आत ओम बूम बुधाय या मंत्राचा 108 वेळा जप करून उजव्या हाताच्या करंगळीमध्ये, म्हणजे हे करंगळीचं म्हणजे आपलं छोटं बोट आहे ना, कनिष्ठिका उंगली आपण म्हणतो म्हणजे करंगळीच, तर ही बुधाची म्हटलेलं आहे ना, तर त्याच्यात घालायचं ते. आणि इतर काय काय रेमेडीज आहेत, तर दर बुधवारी काही कवड्या त्या जाळायच्या आणि त्याची राख करायची आणि ती राख वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आणि त्याच्याच बरोबर एक तांब्याचा पैसा पण सोडायचा. हे असं 43 दिवस करायचं आणि बुधवारी उपवास करून दुर्गा पूजन आणि दुर्गा स्तोत्र म्हणणे. तर हे बुधवारचे उपासना म्हणजे शक्यतो त्या उपासाला म्हणजे पांढऱ्या वस्तू, पांढऱ्या इन द सेन्स म्हणजे खिचडी तुम्ही केली तर त्याच्यात मीठ पण नाही, म्हणजे काय तर खीर केली तर चालेल, मीठ नाही वापरायचं, तिखट नाही वापरायचं. पांढरे बुधवार असं म्हणजे त्यांनी जनरली म्हटलंय. त्या दिवशी पांढरेच वस्त्र पण घालायचे आणि पांढऱ्याच वस्तू म्हणजे दूध दही असं पण खाल्लं तर चालेल, तर त्याच वस्तू खायच्या. आणि विधारा ही वनस्पती ताईतामध्ये घालायची आणि समजा ती नाही मिळाली तर म्हणजे त्याला उपवनस्पती त्यांनी कमळकंद असं सांगितलंय. हे कमळकंद हिरव्या दोऱ्यात असं गुंडाळायचं आणि हाताला बांधायचं किंवा त्या कमळकंदाचा एक छोटासा तुकडा ताईतात घालून पण हिरव्या धाग्यातच घालायचं, हिरवा रंग बुधाचा रंग आहे ना म्हणून. आता हे
बुधाचं पाचू रत्न आहे ना, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती मिळाली तर ती पण सांगते. म्हणजे हे पाचू हे बुध ग्रहाचे रत्न आहे, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. याचा रंग कसा असतो की आयदर एकदम डार्क हिरवा, कधी कधी फिकट हिरवा असतो, कधी कधी काळसर हिरवा असतो, पोपटी अशा म्हणजे छटांचं हे रत्न आहे. आणि हे षडभुजीय रचना म्हणजे असं त्याचा आकार आहे. आणि त्याचं म्हणजे काय केमिकल हे काय ॲल्युमिनियम आणि बेरिलियम सिलिकेट ही त्याची म्हणजे रासायनिक द्रव्य म्हणजे तत्वे आहेत. चांगला पाचू फारच खूप कॉस्टली असतो, म्हणजे त्यामुळे सहसा असा निर्दोष पाचू आपल्याला मिळायला थोडं अवघड आहे. जास्त पैसे दिले तर मिळू शकतो, पण डिपेंड्स. आणि म्हणजे पाचूमध्ये काय असतं, 1 ते 2% पाण्याचा अंश असतोच. अग्नीमुळे पाचू काय थोडासा निस्तेज होतो. आणि हा कुठं मिळतो, तर कोलंबिया, रशिया, आफ्रिका, ब्राझील, पाकिस्तान आणि भारतात पण म्हणजे पाचू मिळतात आपल्याला. दैवी सामर्थ्य व फायदे काय आहेत ह्या पाचूचे? विद्यार्थ्याने पाचू धारण केला तर त्याची बुद्धी तीव्र होऊन सरस्वतीची त्याच्यावर नित्य कृपा होते. आणि हा पाचू उत्तेजक आणि मादक पण असल्याने गर्भश्रीमंत लोक पाचूच्या पेल्यातून मद्यप्राशन करतात. करणी बाधा, पिशाच्य बाधा दूर करण्याचे दैवी शक्ती किंवा सामर्थ्य या रत्नामध्ये आहे. ज्या घरात पाचू रत्न असेल त्या घरात म्हणजे असं काय म्हणतात, म्हणजे अन्नधान्य वृद्धी चांगली असते, सुपुत्र असतात, संतान वृद्धी होते. आणि पाचू मेंदूला पुष्टीकारक आहे, स्मरणशक्ती वाढविणारा आहे, उन्माद, फिट्स किंवा मनोविकार यावर पण गुणकारी आहे. आणि स्त्रियांचं म्हणजे पातिव्रत्य याचं संरक्षण करणारा पण आहे. आणि म्हणजे बुद्धिवान लोकांचं हे पाचुरत्न भाग्यरत्न आहे. औषधी गुणधर्म काय आहेत, तर रक्तव्याधी, मूत्ररोग, पित्र म्हणजे पित्त रोग, असे नेत्राचे काय विकार असतील, मेंदूचे काय विकार असतील किंवा मानसिक म्हणजे विकार असतील, तर याच्यावर पण हे म्हणजे उपयुक्त रत्न आहे. आणि त्याचं वजन म्हणजे कमीत कमी 3 कॅरेटचा तरी पाचू म्हणजे असावा, पण 5 कॅरेट पेक्षा जास्त नको. हे मग अशी सांगितलंय की सोन्याच्या अंगठीमध्ये बसवून बुधवारी सूर्योदयाच्या म्हणजे सूर्योदयापासून 1 तासाच्या आत घालायचं, बुधाच्या होऱ्यातच शक्यतो. आणि पर्यायी रत्न समजा पाचू नाही परवडत तर फिरोजा जरा त्याच्यापेक्षा कमी किमतीला मिळतो म्हणून हे करायचं. आता कोणी कोणी वापरावा, तर वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर व कुंभ लग्नाच्या व्यक्तींनी वापरावा. पण मेष, वृश्चिक, कर्क, सिंह यांनी नाही वापरू असं सांगितलंय त्यांनी. आणि बुधाच्या महादशेत किंवा अंतर्दशेत चालेल. ज्यांचा शुभांक 5 आहे, म्हणजे एक शुभांक म्हणजे असं 5 असं 14 अशा तारखेला जे लोक जन्मतात त्यांचं म्हणजे मुलांक येईल ना 5, तर त्यांनी पण चालेल. आणि व्यापार, उद्योग किंवा लेखन प्रकाशन करणारे, गणित विषयक काम करणाऱ्यांनी पण पाचू वापरला तर चालेल. आणि ज्यावेळेस आपण बुधाचा पाचू वापरायला सांगतो त्यावेळेस मंगळाचं कोवळं, केतूचा लसण्या आणि राहूचा गोमेद किंवा अलेक्झांड्रा हे म्हणजे एकत्र नाही वापरू. सर, हॅलो. हा बोला मॅडम, बोला. तुम्ही मी त्यांना ते बुधाचं यंत्र आणि थोडस बुध ग्रह दाखवते, तर हे शनी बाप्पांना काढताय काय? शेअरिंग. थँक्यू. हा ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू, थँक्यू. हा ठीक झालं आता. हा, थँक्यू. आहे, थँक्यू. हे बघा, हा आपला युवराज बुध. हे यंत्र आहे त्याच.
हे शक्यतो असं मी आज हे हिरव्या ह्याच्यात हे केलं तर म्हणजे जातक काय आता ते भोजपत्रावर वगैरे काढणार नाही, तर तुम्ही त्यांना असंच पाठवलं म्हणजे मग ते त्याची कलर प्रिंट काढून घेतील. आयदर त्याला लॅमिनेशन केलं तर चांगलं, म्हणजे ते व्यवस्थित राहील ना वॉलेटमध्ये किंवा पर्समध्ये ठेवलं तर. मग ज्या ज्या जातकाला म्हणजे बुध अरिष्ट आहे किंवा त्याला बुधाचे काही चांगले फळ मिळत नाहीये, तर अशा जातकाला आपण हे म्हणजे देऊ शकतो हे यंत्र. आणि शक्यतो त्यांनी जर म्हटलं म्हणजे ओम बुम बुधाय नमः मंत्र, तर ठीकच आहे, नाही तर ऍटलिस्ट त्यांना म्हणा हे ठेवा तुमच्या जवळ. आणि अजून पण बाकीचे बरेच पर्याय आहेत बरं का. पण आता वेळ संपत आलाय. दुर्गा माताचं उपासना मी तुम्हाला सांगितलीच आहे. आणि असं आंघोळीच्या पाण्यात पण म्हणजे आपण आघाडा किंवा गहूला ही वनस्पती टाकून म्हणजे स्नान म्हणजे असं आपण ऍस्ट्रॉलॉजी मध्ये कसे वेगवेगळे उपाय देतो ना मंत्र. आता खरं तर ह्या बुधासाठी म्हणजे सगळ्याच ग्रहांसाठी पण ऍटलिस्ट बुध ह्याची देवता म्हणजे विष्णू आहे ना. म्हणून जर जातकाने विष्णू सहस्त्रनाम रोज वाचलं तर एकदम द बेस्ट. पण वाचणार नाही कोणी, आता आपल्याला माहिती आहे वेळच नसतो सगळ्यांना. तर ऍटलिस्ट म्हणजे त्यांनी ऐकलं सकाळी आपणच म्हणजे घरात जर आपल्या एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत समजा बुध आपल्याला दिसतोय अनिष्ट आहे, तर मग आपण ते असं जरा हळू आवाजात लावून ठेवायचं म्हणजे कमीत कमी ते ऐकतील तरी. आणि हे विष्णू सहस्त्रनाम म्हणजे इतकं चांगलं आहे की त्यांनी खरं तर सगळेच ग्रहांची शांती होते, असं पण मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे वाचलेलं आहे. आणि या बुधाला कसं बुध, सौम्य, हेम, इप, बोधन, चंद्रपुत्र, तारानयन, इलापती, इंदुपुत्र असे पण नाव वेगवेगळे आहेत त्याला. आणि काय बुध गायत्री मंत्र तुम्हाला सांगायचा राहिला बरं का. तर बुध गायत्री मंत्र आहे ओम गजध्वजाय विद्महे सुखहस्ताय धीमहि तन्नो बुध प्रचोदयात. मग आता ह्या म्हणजे बुधाचे जे नक्षत्र आहेत ना आश्लेषा, ज्येष्ठा, रेवती, मग त्यांना म्हणजे त्यांना त्यांचे ते पण आपलं समजा आता एखाद्याचा बुध आश्लेषा ह्याच्यात आहे, तर मग नागचाफा किंवा असं पायरी, कडू पडवळ असे हे झाडं ते लावू शकतात. किंवा त्याच्या मुळ्या पण आपल्याजवळ ठेवू शकतात. ज्येष्ठा नक्षत्र असेल तर सावर, देवदारू किंवा फणस, आघाडा हे वृक्षांच्या मुळ्या ठेवू शकतात. रेवती नक्षत्र असेल तर मोह, ज्येष्ठमध, चिंच, उंबर किंवा पिंपळ. आणि हे बुध म्हणजे अजून आपल्याला चांगलं म्हणजे त्याचे चांगले फळ मिळण्यासाठी आपण असं गंध लावतो ना वेगवेगळे, तर अष्टगंध लावला की म्हणजे ते बुधासाठी ते गंध त्यांनी सांगितले. जर तुम्ही अरे यार बाबा, थांबा एक मिनिट. अरे नंतर बोलते थांब. हा झालं, तुम्ही करा. तर धूप करत असाल ना, तर बुधासाठी राळ म्हणजे हा हा हे काय धान्य असतं एक प्रकारचं, तर ते वापरायचं. आणि समिधा म्हणजे आपण होम हवन करत असेल तर बुधासाठी वापरल्या जाणाऱ्या समिधा म्हणजे आघाडा किंवा अपामार्ग असं हे आहे. आणि म्हणजे सोनं त्याचं म्हणजे आपण काय दान करायचं असेल तर सोनं किंवा मूग, हिरवे मूग असे अख्खे ते दान करू शकतो. आणि जातकांनी म्हणजे हिरव्या पालेभाज्या खाल्लं तर चांगले, किंवा मूग खायचे बुधवारी, त्यांनी पण आपला बुध चांगला होतो. चला मग ठीक आहे, थांबूया. जेवढी माहिती मला मिळाली तेवढी दिली. थँक्यू मॅडम सर, थँक्यू ऑल. मला बोला. प्लीज एकदा बुध गायत्री मंत्र रिपीट करता. बुध गायत्री. हो. हा, हे ना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दिलेत, पण मला हा म्हणजे मिळाला म्हणून हा मी देतेय. बुध गायत्री मंत्र असा आहे ओम गजध्वजाय विद्महे सुख हस्ताय धीमहि तन्नो बुध प्रचोदयात.
ओम गजध्वजाय विद्महे सुखहस्ताय धीमहि तन्नो बुध प्रचोदयात. थँक्यू मॅडम. ओके. सर झालं. हा धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू बाकी आता थँक्यू. कोणाकडून काय अभिप्राय घ्यायचा आहे? मी ऐकलं लेक्चर. धन्यवाद, तुमचं स्वागत आहे. खूप थँक्यू. छान माहिती सांगितली सर. खूप छान झाला सर्वस्पष्ट क्लास. माहिती सांगितली, चांगली सांगितली, सलग सांगितली आणि प्रयत्नपूर्वक मेहनत घेऊन अभ्यासपूर्वक सादर केली. खूप छान. थँक्यू. छान सांगितली मॅडम माहिती. थँक्यू मॅडम, थँक्यू सो धन्यवाद मच. मॅडम, खूप छान सांगितलं. कुबल मॅडम खूप मेहनत घेताय तुम्ही या सगळ्याच्या पाठीमागे. नाही असू दे, आपले सर किती आपल्या मागे मेहनत घेत नाही आहेत, ते तर आपल्याला ते एवढी तर काय आहेच, पण एवढी सगळ्या प्रकारे माहिती गोळा करून ती सगळ्यांसमोर वेळ सादर करताय लागतो. तुम्ही. कुठल्याही अँगलने विचार करायचा म्हणजे राहिलेला नाहीये. सगळ्या बाजूनी विचार करून बुधाचा तुम्ही आज छान मांडलत. जे ह्याच्या आधीचे तिन्ही ग्रह तेवढे सुंदर झाले जेवढं आजचं झालं. खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप छान. थँक्यू थँक्यू. सगळेच ग्रह मॅडम छान घेतले आतापर्यंत. सुंदर. आणि सगळ्याच बाजूचे यंत्र मंत्र, सगळ्या प्रकारचे मंत्र मंत्र पण म्हणजे गायत्री पासून सगळे मंत्र, पदावरची यंत्र, कोणत्या वनस्पती धारण करायच्यात, कोणत्या म्हणजे ग्रह राशी आणि नक्षत्र परत्वे स्थानगत सगळी फळं तुम्ही ती पण सांगितलीत. खूप छान. म्हणजे असं कोणतंच पार्ट तुम्ही ठेवला नाही सांगण्याचा. आतापर्यंत सगळेच तुमचे लेक्चर खूपच सुंदर झाले मॅडम. खूप खूप थँक्यू धन्यवाद. थँक्यू. आपण सगळेच जण सरांचे विद्यार्थी आहोत हे विसरून चालणार नाही. त्यामुळे आपल्याला तेवढं मेहनत, तुम्ही पण कोणी घेतला ना क्लास तरी छानच घ्याल, माझ्याहून छान घ्याल, मला खात्री आहे. चला मॅडम थँक्यू. छान झालं लेक्चर. मॅडम वेल नमस्कार. स्टडीड मॅम. नमस्कार थँक्यू नमस्कार. मॅडम, ओके. थँक्यू. मॅडम खूप खूप छान झालं. आणि सर नेहमी हे म्हणतात ना, व्यक्तीची पारख पुढे कसं सर बरोबर हे करतात आणि बरोबर हिरा त्यातनं शोधून काढतात. तसा प्रकार सरांचा नेहमीच आहे आणि त्यांना पुढे अगदी अगदी नेतातच. खरंय. सरांचे पण खूप खूप आभार आहोत की असं आम्हाला सगळं ज्ञान इथे मिळतं आहे, तेही घर बसल्या. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुमची परवानगी थँक्यू येईल करतो. थँक्यू. हा आम्ही धन्यवाद